नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी वायफा स्टडी आरोग्य विभाग अपडेट्समध्ये विद्यार्थी कोमात आणि शास्त्र जोमात यामध्ये आपण आज एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत। त्याच्यामध्ये आदिवासी व ग्रामीण भागातील रुग्णालये तसेच सेवाभावी संस्था ज्या असतात त्या रेड क्रॉसकडे देणार असे राजेश टोपे आपले आरोग्यमंत्री यांनी असं सुतोवाच केलेलं आहे। मित्रांनो, ते काल महाबळेश्वरला एका समारंभात गेले होते, तिथे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। मित्रांनो, याचा काय उहापोह आहे, याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, या सगळ्या गोष्टीचा आपण आज विचार करणार आहोत। आणि नेमकं आरोग्य विभाग अपडेट्समध्ये विद्यार्थ्याला कसं टेन्शन द्यायचं असा विचार चालला असं सरकारचं असं वाटायला लागलंय मित्रांनो। त्यामुळे आपल्या विद्यार्थी संघटना असतील किंवा आपले विद्यार्थी असतील, ट्विटरवर त्यांचं आंदोलन असेल, की कुठेतरी काय म्हणतात मित्रांनो, याला कोरोना झाल्यासारखी लागण असं वाटतंय मला। त्यामुळे आरोग्य विभाग अपडेट्समध्ये विद्यार्थी कोमा शासन जोमात या टायटल खाली आपण आज ती नेमकी न्यूज काय आहे आणि त्याबद्दल काय आहे आणि त्याबद्दल व्हिडिओच्या शेवटी मी आरोग्य विभागासाठी म्हणजे राजेश टोपे साहेबांसाठी हे प्रश्न विचारले मित्रांनो। त्या प्रश्न नक्की पहा मित्रांनो, जेणेकरून पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहावाच लागेल। चला तर पाहूया नक्की काय आहे ते। मित्रांनो, हीच ती न्यूज आहे लोकसत्तामध्ये आलेली। आदिवासी व ग्रामीण भागातील रुग्णालये सेवाभावी संस्था रेड क्रॉसकडे देणार राजेश टोपे। मित्रांनो, मला वाटते की 2019 ला आपण जे फॉर्म भरून मोठा गुन्हा केलाय का असं वाटायला हरकत नाही मित्रांनो, की जेणेकरून बघा राज्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील रुग्णालय व त्या अंतर्गत येणारी प्राथमिक सेवा केंद्र अथवा रेड क्रॉस सोसायटीकडे हस्तांतर करण्याचा निर्णय 2 आठवड्यात घेण्यात येणार आहे। मित्रांनो, राज्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील रुग्णालय, तर ग्रामीण भागात रुग्णालय जेव्हा वेळेस आरोग्य सेवक असेल, वॉर्डबॉय असतील, आरोग्य सेविका असतील, नर्सिंग असेल, अशाची जे पदे सुद्धा ते प्राथमिक जेव्हा रेड क्रॉसकडे देण्यात येतील तेव्हा ते सुद्धा कंत्राटी पद्धतीनेच भरली जाणार किंवा त्याच्या मनमार्जी कारभारानुसारच भरली जाणार, जरी शासन पेमेंट देत असलं तरी। ओके मित्रांनो, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिलेली आहे। मित्रांनो बघा, हवे आमदार मकरंद पाटील सुद्धा उपस्थित होते। मित्रांनो, मला वाटतं सरकारनं आपल्या मागील 2019 मध्ये फॉर्म भरले त्याचा कुठलाच विचार केला दिसत नाहीये, किंवा कोरोनाचं कारण, आरक्षणाचं कारण, अशा विविध कारणामुळे त्यांना फक्त मला वाटतं की भिजत घोंगडं घालायचं एक धोरण त्यांनी अवलंबलेलं आहे। मित्रांनो, जर आत्ताच्या ह्याच्यामध्ये जर दिल्ली सरकार किंवा उत्तर प्रदेश, बिहार अशा ठिकाणी निवडणुका होऊ शकतात, बाकी तुमच्या पदभरती होऊ शकते, यूपीएससी होऊन गेली, रिझल्ट पण आला, अशा वेळेस जर होऊ शकत असतील, बाकी एक्झाम होत असेल ती, जर नीट एक्झाम होत असेल, तर आरोग्य विभागाची एक अत्यावश्यक सेवा असताना सुद्धा एक्झामला असं पडतं माप का दिलं जातं मित्रांनो? विद्यार्थी संघटनाला माझा सवाल आहे मित्रांनो, आम्ही तर आमच्या स्तरावर प्रयत्न करतोच आहे, पण विद्यार्थी संघटना जेवढा आक्रमक होतील तेवढं करा, कारण की आम्ही कुठला पक्ष नाही मित्रांनो, आम्ही फक्त विद्यार्थ्याच्या बाजूने बोलतोय मित्रांनो। त्यामुळे विद्यार्थी पक्ष प्रतिनिधीची जे पुळकारणारे पक्ष आहेत मित्रांनो, आणि मला तर खरंच वाटतं की याच्याबद्दल काहीतरी बोलायला पाहिजे। या संदर्भात रेड क्रॉस किंवा बाकी सोसायटीला देण्याच्या ऐवजी मित्रांनो, जर तुम्ही स्वतःच व्यवस्थापनामध्ये पदभरती जर केली तर आपोआप व्यवस्था सुधारेल ना मित्रांनो। व्यवस्थापनामध्ये बदल केल्यास चांगले परिणाम होतात, याची महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालय हे उदाहरण म्हणता येईल। खूप प्रयत्न करूनही आरोग्य सेवा पोहोचणे कठीण जाते, त्यामुळे अलीकडील राज्य शासनाने येथील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र हे रेड क्रॉस सोसायटी संचलित बेल एअर रुग्णालयाकडे व्यवस्था दिली आहे। मित्रांनो, कुठल्याही रुग्णालय काही द्या, पण शेवटी एनजीओ किंवा सरकार व्यतिरिक्त बाकीचा कारभार आला म्हणजे मनमार्गी कारभार आलाच मित्रांनो। म्हणजे एक रेड क्रॉस सोसायटी असेल किंवा जी कुठल्याही सोसायटी असतील मित्रांनो, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही। आम्हाला फक्त पदभरती, आम्ही 2019 ला जे फॉर्म भरलेले आहेत मित्रांनो, त्याच्या पदभरती संदर्भातच काहीतरी हालचाल झाली पाहिजे अशी टोपे साहेबांना आग्रहाची विनंती आहे मित्रांनो। त्यानंतर जर हा विद्यार्थी निर्णय किंवा बाकी कुठले निर्णय जर त्यांनी लवकर घेतले नाही तर विद्यार्थ्याचा खरंच विस्फोट होईल असं वाटायला लागते मित्रांनो। राज्यात आधुनिक सुविधा असलेल्या 102 क्रमांकाचे 500 रुग्णवाहिका नव्याने घेणार आहे। महाबळेश्वर येथे मोठ्या संख्येने सर्व स्तरातील पर्यटक होत असलेल्या महाबळेश्वरला रुग्णवाहिका पुरवली जाईल। व्यवस्थापन बदलले तरी या सेवाभावी संस्था व रेड क्रॉस सोसायटी यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार, रुग्णासाठी औषधी, वीज बिल इत्यादी खर्च हा राज्य शासनाकडून दिला जातो। ही रक्कम महिन्याच्या 1 तारखेला कशी मिळेल याची व्यवस्था केली जाते। मित्रांनो, अजून एक आहे, कंत्राटी भरतीमध्ये तुम्ही शाश्वती नसते, प्लस दुसरा महत्त्वाचा मुद्दा मनमारी कारभार असतो मित्रांनो। त्यामुळे सरकारचं कुठलंही वचक नसतं, म्हणजे पैसे दिले की आपला कारभार संपला, अशा प्रकारे आविर्भावात सरकार राहत असतं मित्रांनो। आणि कंत्राटी भरतीचा आम्हाला स्वतःचा अनुभव आहे मित्रांनो, अतिशय दयनीय अवस्था आहे, 2-2 महिने लोकांचे पेमेंट्स होत नाहीत मित्रांनो। तिसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही 1 वर्ष जरी फॉर्म भरून झालाय, 1.5 वर्ष होत आहे झाले, तरी आमचा तो अधिकार आहे, परीक्षा का होत नाही असं सरकारला कोणी विचारणार आहे का नाही, माझा हा विद्यार्थी संघटनांना माझा सवाल आहे मित्रांनो। कृपया करून हा व्हिडिओ सगळीकडे पाठवा, जेणेकरून विद्यार्थी संघटना
कारण आता पदवीधर निवडणूक चालू आहे मित्रांनो, काहीतरी हालचाल झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो, आणि आपल्या भरती व्हायलाच हवी. आणि जर आता तुम्ही म्हणत असाल कोरोनानंतर पदभरती होईल असं करतील, असे फुकटचे आश्वासन देऊ नका मित्रांनो. तुम्ही सत्तेवर आलात त्यावेळेस तुम्ही पहिल्याला आधीच ओरडून सांगितलं होतं की आम्ही मेगा भरती करू, आल्यानंतर 100 दिवसात काँग्रेसचे प्रत्येक तुम्ही जाहीरनामे पहा, राष्ट्रवादीचे जाहीरनामे पहा, तर शिवसेनेचे जाहीरनामे पहा. या सगळ्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की अमुक एवढं आम्ही विकासासाठी करू, अमुक तेवढं करू. मित्रांनो, त्याचा कुठलाच थांगपत्ता दिसत नाही. सरकार येऊन सुद्धा वर्ष झाले, वर्षपूर्ती सुद्धा झाली. मान्य आहे कोरोना आहे मित्रांनो, पण बाकी राज्यात परीक्षा तर होत आहेत कमी कमी, आणि कमीत कमी असं म्हणतोय की कमीत कमी त्याचे टाइम टेबल तर डिक्लेअर करावेत, म्हणजे विद्यार्थी आश्वस्त होईल आणि शांत बसेल. एक तर कसं झालंय, कोरोना संकट मध्ये एक्झाम कुठल्या नाहीये, बेरोजगारी, त्याच्यामध्ये विद्यार्थी हा पुरता पिसलेला आहे मित्रांनो. त्यामुळे माझं सरकारला आग्रहाची विनंती आहे, त्यातून काहीतरी तोडगा काढावा लगेच, आणि लगेच जे भरती असेल त्या बाबतीत काहीतरी निर्णय उचला. हा जर निर्णय असेल तर आमच्याला देशद्रोही लावणारा निर्णय आहे मित्रांनो. मला असं वाटतं आदिवासी ग्रामीण भागातून आले सेवा संस्था रेड क्रॉस कडे देण्याचा, म्हणजे तिथले ग्रामीण भागात, म्हणजे तुम्हाला भरती करायची नाही, हा स्पष्ट आणि स्पष्ट उल्लेख याच्यातून दिसतो मित्रांनो. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की भरती करा म्हणजे काय, आणि फॉर्म हे परीक्षेवर भरलेले आहेत मित्रांनो, कोणावरही अन्याय होऊन हाच त्याच्यामधला सर्व समावेशक आहे. कुठला तरी म्हटला तोडगा काढून परीक्षा घ्या किंवा थेट करा, अशा कुठल्याही मदतीत करा, पण भरती करा मित्रांनो, असं मला वाटतंय. आणि त्या संदर्भात आल्याची पण आमचे प्रयत्न चालूच आहे, तुमचे पण प्रयत्न चालू द्या मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना अवेअरनेस म्हणून पडवा. आम्हाला सबस्क्राईबची गरज नाही मित्रांनो, तुम्ही पाहत असाल ऑथेंटिक न्यूज असेल तेव्हाच मी टाकत असतो. हे लाईक सबस्क्राईब करा असं म्हणत पण नाहीये मी. ओके, ऑथेंटिक असेल वाटत असेल तर सगळीकडे स्प्रेड करा, म्हणजे जनजागृती होईल मित्रांनो. यांचं सरकारचं काय चाललंय हे बाहेर तर कळायला हवं. ओके, त्या संदर्भात आपल्याला सांगतोय की आदिवासी ग्रामीण भागात रुग्णालय सेवा संस्थेकर्त्याने हा निर्णय अतिशय क्रूर आहे मित्रांनो. एखादी वेळेस जनतेचा पुळका सांगून तुम्ही जर आमच्या विद्यार्थ्यांना अन्याय करत असाल तर हे कदापि शक्य होणार नाही. तोपर्यंत मी तोतास आपली रजा घेऊन मित्रांनो, भेटूया पुढील एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय हिंद.